विदर्भाच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण। काल परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव घसरले। प्रति क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांपर्यंत तोटा। 1000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एल्फिस्टन रेल्वे पुलाच्या पाडकामाचा निर्णय सोमवारी। एमएमआरडी आणि स्थानिक रहिवाशांसोबत बैठकीत तोडगा काढला जाणार। पुलाच्या पाडकामामुळे शेजारील इमारतींना धोका निर्माण होण्याची भीती। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। तर कांदिवली ते बोरिवली दरम्यान गर्डर कामासाठी दुपारी 1 वाजल्यापासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक असणार। नाशिक मुंबई महामार्गाच्या नवीन कसारा घाटामध्ये दुधाच्या टँकरचा भीषण अपघात। एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर उद्या दर्शनासाठी बंद। चैत्र यात्रेनंतर स्वच्छतेसाठी भाविकांना पहाटे 4 ते दुपारी 3 पर्यंत मंदिर परिसरात येता येणार नाही। मुंबई गुन्हे शाखेकडून तहूर राणाची 8 तास चौकशी। मात्र राणाकडून अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं। तहूर राणा 26/11 हल्ल्याचा सूत्रधार असून सध्या तो एनआयए कोठडी।